नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्राफी ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न व उत्तरे बघत आहोत. यामध्ये आज आपण अचूक घटक ओळखा भाग 1 याला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण आज प्रकरण क्रमांक 1 व प्रकरण क्रमांक 2 यावरील अचूक घटक ओळखा याची उत्तरे बघणार आहोत. याच्या अगोदर आपण बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची असणारी प्रश्न उत्तरे यामध्ये साखळी पूर्ण करा याची 1 ते 8 प्रकरणावरील प्रश्न उत्तरे, तसेच अचूक सहसंबंध ओळखा याचे 1 ते 8 प्रकरणावरील प्रश्न उत्तरे आपल्यापुढं व्हिडिओद्वारे सादर केले होते. ते तुम्ही बघितलेलेच असतील. जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला त्यावरती सर्व बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्वाचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर आज आपल्याला अचूक किंवा बरोबर घटक ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आणि त्याची उत्तरे ही बघायची आहेत. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बोर्डामध्ये प्रश्नपत्रिकेच्या नमुन्यामध्ये दिलेले आहेत हे तुम्ही बघितलं असेल. परंतु अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश हा आपल्या प्रकरणाच्या खाली 12वी भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये केलेला नाही. म्हणजे अशा प्रश्नांचा सराव होणं हे आपल्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला अचूक सहसंबंध ओळखा यानंतर अचूक व बरोबर गट ओळखा किंवा योग्य पर्याय निवडा याची भाग 1 या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण थोडीशी जी 12वी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो बोर्डाने दिलेला आहे तो जरा बघूया, म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लगेच कळेल. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला ही जी आहे ती 12वी बोर्डाची प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय भूगोल, इयत्ता 12वी, आणि हा त्यांचा लोगो आहे. तिथं नमुना प्रश्नपत्रिका आराखडा आहे. गुण 80 आहेत, वेळ 3 तास आहे आणि सूचना आहेत. आता या सूचना 1 ते 6 आहेत. त्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्नांची उत्तर लिहिताना आवश्यक त्या आकृत्या काढा हे तुम्ही बघितलं आहे. आपल्याला पुढं बघायचं आहे की प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत. यामध्ये अ आहे साखळी पूर्ण करा, ब आहे पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा, क आहे अचूक घटक ओळखा आणि ड आहे चुकीचा घटक ओळखा. आता या ठिकाणी क जो आहे अचूक घटक ओळखा हा आपल्याला 5 गुणांसाठी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये दिलेला आहे. परंतु अशा प्रश्नांचा समावेश हा भूगोल पाठ्यपुस्तकामध्ये केलेला नाही. म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न व उत्तरे आपल्यापुढे सादर करणार आहे. तुम्ही हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थित बघायचे आहेत, बघून ते सोडवायचे आहेत आणि त्यांची नोंद आपल्या वहीमध्ये करून ठेवायची आहे. तर आपण याला सुरुवात करूया. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रश्न दिला जातो अचूक किंवा बरोबर घटक ओळखा, वरती एक ओळ असते म्हणजे विधान असतं. आता इथं दिलं आहे बघा, खंडांतर्गत भूमीची कमी टक्केवारी असणारा खंड. आता कमी टक्केवारी असणारा जो खंड आहे तो आपल्याला माहिती असेल, परंतु ते न बघता आपण हा प्रश्न सोडवताना खाली जे आपल्याला पर्याय दिले जातात, एकूण 4 पर्याय असतात, अ ब क ड किंवा 1 2 3 4, ह्या पर्यायामधील जो अचूक असेल तोच लिहायचा आहे. आपल्याला माहिती असलेला लिहायचा नाही. मग खंडांतर्गत भूमीची कमी टक्केवारी असणारा खंड कोणता आहे तुम्ही थोडासा विचार करायचा, व्हिडिओ थांबवायचा आणि नंतर उत्तर कुठलं असेल हे विचार करून पुढे उत्तर बघायचं. या ठिकाणी तुम्हाला खाली उत्तर दिलं जाईल. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे बघा, ड ऑस्ट्रेलिया हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, एकूण लोकसंख्या जास्त असणारा खंड. दिलेल्या पर्यायापैकीच उत्तर शोधायचं. अ आहे आफ्रिका, ब आशिया, क युरोप, ड उत्तर अमेरिका. याचं उत्तर आहे ब आशिया. आता या ठिकाणी ह्या प्रश्नांची उत्तर सोडताना एक टेक्निक लक्षात ठेवायचं, 4 जे पर्याय असतात त्या 4 पर्यायामध्ये 3 पर्याय हे दिलेल्या विधानाला अनुसरून 3 पर्याय चूक असतात आणि ह्यातला एकच पर्याय बरोबर असतो. तो एकच पर्याय बरोबर कुठला आहे
तो आपल्याला निवडावा लागतो आणि खाली लिहावा लागतो. हे लक्षात ठेवायचं, हे याचं टेक्निक आहे. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. अ शेती, ब खाणकाम, क वाहतूक, ड हवामान. म्हणजे क हवामान आहे आणि ड वाहतूक आहे. आता याचं उत्तर बघा, क हवामान. आता आपण डायरेक्ट प्रश्न आणि उत्तरे बघत जाणार आहोत. तुम्ही फक्त प्रश्न सांगितल्यानंतर व्हिडिओ थांबवायचा आणि उत्तर शोधायचं आणि पुढं व्हिडिओ बघायचा. प्रश्न क्रमांक 4 आहे, मानवी जीवनासाठी अनुकूल हवामान. अ अतिउष्ण, ब समशीतोष्ण किंवा सौम्य, क अतिथंड, ड उष्ण वाळवंटी. याचं उत्तर आहे ब समशीतोष्ण सौम्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, एकूण लोकसंख्या कमी असणारा खंड. अ आशिया, ब युरोप, क उत्तर अमेरिका, ड दक्षिण अमेरिका. याचं उत्तर आहे ब युरोप. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. अ हवामान, ब मृदा, क पाण्याची उपलब्धता, ड खाणकाम. याचं उत्तर आहे ड खाणकाम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खंडांतर्गत भूमीची टक्केवारी जास्त असणारा खंड. अ उत्तर अमेरिका, ब युरोप, क ऑस्ट्रेलिया, ड आफ्रिका. याचं उत्तर आहे ड आफ्रिका. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या संक्रमण प्रतिमान पहिला टप्पा. अ जन्मदर जास्त, ब मृत्यूदर कमी, क एकूण लोकसंख्या जास्त, ड लोकसंख्या शून्य वाढ. याचं उत्तर आहे अ जन्मदर जास्त. 9वा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमण प्रतिमान 5वा टप्पा. अ कमी बदल दर्शविणारा, ब एकूण लोकसंख्या खूप कमी, क कांगो नायजर देश, ड जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त. याचं उत्तर आहे ड जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त. 10वा आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास. अ लोकसंख्या वाढ, ब लोकसंख्या स्थिर, क लोकसंख्या घट, ड लोकसंख्या विस्फोट. याचं उत्तर आहे क लोकसंख्या घट. प्रश्न क्रमांक 11, विस्तारणारा लोकसंख्या मनोरा. अ जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी, ब लोकसंख्या वाढ नगण्य, क जन्मदर मृत्यूदर दोन्ही जास्त, ड वृद्धांची संख्या जास्त. याचं उत्तर आहे क जन्मदर मृत्यूदर दोन्ही जास्त. प्रश्न क्रमांक 12, 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असणारा देश. अ रशिया, ब भारत, क भूतान, ड चीन. याचं उत्तर आहे अ रशिया. या प्रश्न क्रमांक 13, साक्षरता कमी असणारा खंड किंवा प्रदेश. अ मध्य आशिया, ब युरोप, क उत्तर अमेरिका, ड उत्तर आफ्रिका. उत्तर आहे ड उत्तर आफ्रिका. प्रश्न क्रमांक 14, स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा. अ वयोगटाची टक्केवारी जवळजवळ समान, ब मनोऱ्याचा तळ संकुचित, क शीर्षाकडे विस्तारलेला, ड तळाकडे विस्तारलेला. याचं उत्तर आहे अ वयोगटाची टक्केवारी जवळजवळ समान. प्रश्न क्रमांक 15, 1000पेक्षा कमी लिंग गुणोत्तर असणारा देश. अ युक्रेन, ब लाटविया,
क भूतान, ड रशिया. याचं उत्तर बघा क भूतान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, साक्षरता जास्त असणारा खंड किंवा प्रदेश. अ युरोप, ब पश्चिम आशिया, क उत्तर अमेरिका, ड दक्षिण अमेरिका. याचं उत्तर आहे अ युरोप. प्रश्न क्रमांक 17, बाह्य स्थलांतर. अ नागरी ते ग्रामीण, ब ग्रामीण ते नागरी, क एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, ड एका देशातून दुसऱ्या देशात. ह्याचं उत्तर आहे ड एका देशातून दुसऱ्या देशात. प्रश्न क्रमांक 18, स्थलांतराचे प्राकृतिक कारण. राहणीमान उंचावणे, भेदभाव, शिक्षण, वादळ. ह्याचं उत्तर आहे ड वादळ. प्रश्न क्रमांक 19, स्थलांतराच्या देणाऱ्या प्रदेशाच्या समस्या. लोकसंख्या वाढ, कामगारांची कमतरता, वाहतूक सुविधावर ताण, निवास व्यवस्थेवरती ताण. ह्याचं उत्तर आहे ब कामगारांची कमतरता. प्रश्न क्रमांक 20, स्थलांतराचे आर्थिक कारण. अ रोजगाराचा शोध घेणे, ब दुष्काळ, क भूकंप, ड पूर. ह्याचं उत्तर आहे अ रोजगाराचा शोध घेणे. आता अशा पद्धतीने आपण तुम्हाला प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 व प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यावर आधारित 20 प्रश्न या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. आता यानंतर तुम्हाला सरावासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. ह्या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जाणार नाहीत. तुम्ही ही प्रश्नांची उत्तरं प्रकरण क्रमांक 1 व 2 मध्ये शोधायची आहेत. आणि जर नाही उत्तर आलं तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा, तुम्हाला उत्तरं सांगितली जातील. आता यामध्ये बघा क्रमांक 1 आहे, जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी असल्यास. अ लोकसंख्या घट, ब लोकसंख्या वाढ, क लोकसंख्या स्थिर, ड लोकसंख्येमध्ये तीव्र वाढ. दुसरा सरावासाठी प्रश्न आहे, संकोचणारा लोकसंख्या मनोरा. अ तरुणांची संख्या जास्त, ब स्त्रियांची संख्या जास्त, क पुरुषांची संख्या जास्त, ड वृद्धांची संख्या जास्त. या दोन्हीची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. आज आपण प्रकरण क्रमांक 1 व 2 वरील प्रश्न व उत्तरे बघितली. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 3 व 4 यावरील अचूक घटक ओळखा यावरील प्रश्न व उत्तरे बघणार आहोत. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.